नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाच्या वतीने हिंदवी स्वराज अभियान ही चळवळ आम्ही गेले काही दिवस आपण मुलाखतींच्या रूपांमध्ये पाहत असाल. ती म्हणजे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक याला 350 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या निमित्ताने आम्ही ही मोहीम जी आहे ती राबवलेली आहे आणि त्या अंतर्गत शिवरायांच्या संदर्भात वेगवेगळ्या ज्या गोष्टी, वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळे प्रसंग आहेत, या सगळ्यांना जोडण्याचा आणि त्यांचा पुन्हा एकदा जागर करण्याचा प्रयत्न आम्ही या मुलाखतींच्या माध्यमातून करतो आहोत. आपण काही मुलाखती पाहिलेल्या सुद्धा असतील. आज जो विषय आपल्याला घ्यायचा आहे तो सिंहगडाशी संबंधित आहे. म्हणजे यात सर्वसामान्य लोकांना सिंहगड किंवा कोंढाणा किल्ला याविषयी जे माहिती आहे ते म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांचं जे युद्ध त्या ठिकाणी झालं याविषयी माहिती आहे. पण एरवी सुद्धा लोक सिंहगडाला भेट देत असतात, त्याची माहिती करून घेत असतात. पण या किल्ल्याला एक प्राचीन इतिहास आहे आणि तो अनेक वर्षांपासूनचा आहे. म्हणजे केवळ शिवकालीनच नव्हे, त्याच्या आधीपासून अनेक सत्ता ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये किंवा एकूण देशभरामध्ये होत्या त्यावेळेचा त्याचा इतिहास आहे. तर तो इतिहास नेमका काय आहे, शिवकालीन त्याचे संदर्भ काय सापडतात, असे सगळे मुद्दे जे आहेत त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत इतिहास अभ्यासक डॉक्टर नंदकिशोर मते आणि त्यांचा याविषयीचा सखोल अभ्यास आहे. तर त्यांच्याकडून हे सगळं जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. नंदकिशोरजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. धन्यवाद सर. तर पहिली गोष्ट म्हणजे किल्ल्या संदर्भात विचार करायचा झाला तर याचे संदर्भ म्हणजे लोकांना वाटतं की फक्त शिवकालीनच हा किल्ला आहे किंवा त्याच्या काही वर्ष आधीपासूनचा असेल, पण याला प्राचीन इतिहास आहे असं म्हटलं जातं. तर काय नेमका इतिहास आहे तो आम्हाला जरा पहिल्यांदा उलगडून सांगा थोडक्यात. सर, आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केल्याबद्दल मी प्रथम आपले आभारी आहे. छत्रपती शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेक दिनानिमित्त आपण हा उपक्रम सुरू केला आहे. भारतीय इतिहासातील असामान्य घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि त्या निमित्ताने आज सिंहगड या विषयावरती आज मी आपल्या स्टुडिओमध्ये आलो आहोत माहिती देण्यासाठी. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये त्यांच्या पराक्रमाने जे काही नवीन किल्ले बांधले किंवा परकीय सत्तेकडनं काही किल्ले ताब्यामध्ये घेतले, या संख्येमध्ये जर आपण पाहिलं तर आताच्या घडीला आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये 400च्या आसपास किल्ले आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, की ज्याच्यामध्ये गिरिदुर्ग असेल, वनदुर्ग असेल, स्थलदुर्ग असेल, मिश्रदुर्ग असेल, जलदुर्ग असेल, असे अनेक किल्ले आहेत. त्यापैकी सिंहगडाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सिंहगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला नव्हता. तो त्यांच्याही काळाच्या आधीपासून तो महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होता आणि त्याची प्राचीनता जर पाहायची झाली तर लिखित पुरावे जे मिळतात सिंहगडाचे, साधारणतः 1328 साली एक लढाई त्यावेळी झालेली होती की मोहम्मद तुघलक हा जो दिल्लीवरनं आक्रमक आला होता आणि त्याने 1328 साली त्या सिंहगडाला वेढा दिला आणि त्या लढाईचा प्रसंगाचा उल्लेख फुतूह सलातीन किंवा शहानामे हिंद या एका फारसी महाकाव्यामध्ये आलाय. जो इस्लामी नावाचा एक लेखक होता, कवी, त्याने त्या 223व्या प्रकरणामध्ये या लढाईचा उल्लेख केलाय की मोहम्मद तुघलक त्या ठिकाणी आला आणि त्याने सिंहगडाला 8 महिने वेढा दिला आणि 8 महिने वेढा दिल्यानंतर गडावरची रसद संपली आणि त्यावेळी जो काही तो किल्ल्याचा जो एक किल्लेदार होता नागनाईक कोळी नावाचा, त्याने शरणागतीचं पांढरं निशाण पटकवलं आणि तिथून तो किल्ला मोहम्मद तुघलकाच्या हवाले करून निघून गेला. तर ही 1328 ची घडलेली घटना त्याने 1350 साली लिहिली होती आणि त्यामुळे लिखित पुरावा जो आहे सिंहगडाच्या बाबतीतला अस्तित्वाचा तो 1350 सालापर्यंत आपल्याला मागे मिळतो. त्याच्या मागे आपल्याला जर जायचं असेल, सिंहगडाचं काही प्राचीनता आणखी शोधायची असेल तर सिंहगडावरच्या ज्या काही वास्तू आहेत त्याकडचे काही अवशेष शिल्लक आहेत गडावरच्या वास्तूचे. त्यापैकी एक महत्वाची वास्तू म्हणजे कोंढाणेश्वराचं मंदिर आणि तिसरा पुणे दरवाजा जो आहे त्याच्यामध्ये जी काही बांधकामांची स्थापत्य शैली आहे, त्याच्यामध्ये जे काही नक्षीकाम केलेलं आहे ती जर पाहिली आपण तर त्याच्यावरनं तो अंदाज बांधता येतो की यादव काळामध्ये म्हणजे 13व्या शतकामध्येच हा यादव काळामध्ये देखील किल्ला गड अस्तित्वामध्ये होता. कारण कोंढाणेश्वर हे महादेवाचं मंदिर आहे गडावरती आणि त्या महादेवाच्या मंदिराची जी काही द्वार शाखा आहे गर्भगृहाची, ही चतुर द्वार शाखा आहे की ज्याच्यामध्ये चौकट जी आहे दरवाजाची
ज्याच्यामध्ये पुष्प शाखा, व्याळ शाखा, स्तंभ शाखा, वल्ली शाखा अशी जी एक बांधकामाची शैली असते यादव काळातली जी ठरवली गेलेली आहे, ओळखली गेली, ती शैली ती यादव काळाची साधारण दाखवते. आणि तिसरा पुणे दरवाजा जो आहे, डोंगराकडनं आपण जसं गडावर जातो त्या तिसऱ्या पुणे दरवाजाचं जे स्थापत्य शैली आहे त्याच्यामध्ये तो दरवाजा खरं तर रिकन्स्ट्रक्ट केला आहे, पण त्या दरवाजामध्ये जे काही जुने दगड अवशेष वापरले आहेत त्याच्यावर जे नक्षीकाम जे आहे, कमळाचे फुलं असतील किंवा काही ठिकाणी मंदिराचे असे स्तंभाचे पिलर देतो स्तंभ वापरले, तर हे सगळं शैली जी आहे ही यादव काळाची साधारण दाखवते. आणि म्हणून 1328 ला मोहम्मद तुघलकच्या लढाईच्या अगोदर देखील यादव काळामध्ये 13व्या शतकामध्ये सिंहगड अस्तित्वात होता याचे पुरा आपल्याला मिळतो. पण आमचा निष्कर्ष असा सांगतो, मी ज्यावेळी सिंहगडाचा आम्ही रिसर्च करत होतो, अभ्यास करतोय, आणखी अजूनही करतोय, तो रिसर्च असं सांगतो की ज्या अर्थी 1328 साली गडावरती मोहम्मद तुघलक आला होता आणि यादव काळामध्ये गड अस्तित्वामध्ये होता, याचा अर्थ 13व्या शतकामध्ये तो काही 1328 साली काही तो एका रात्रीमध्ये गड उभा राहिलेला नाहीये. त्याच्या आधी तो किमान 100-200 वर गड त्याचं बांधकाम संरक्षण दृष्ट्या अस्तित्वामध्ये असावं. आणि म्हणून आमच्या अंदाजाने, तो माझ्या अंदाजाने चिलार काळापर्यंत गडाची प्राचीनता संरक्षण दृष्ट्या मागे जाते असं माझं. अच्छा. आता हा जो इतिहास तुम्ही समजावून सांगितलात आम्हाला, तर यानंतर शिवकाळामध्ये जो प्रसंग आम्हाला माहिती आहे तो म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांचा. तर त्याविषयी आपण नेहमीच शालेय अभ्यासक्रमामध्ये वाचलेलं आहे किंवा जे काय आपण वाचन करतो, कुठल्या व्याख्यानांमध्ये त्याचा उल्लेख येतो. पण त्या व्यतिरिक्त त्याचे कोणकोणते संदर्भ आपल्याला सापडतात शिवकालीन इतिहासामध्ये? शिवकालीन इतिहासामध्ये पाहायचं झालं तर मी मगाशी तुम्हाला मोहम्मद तुघलकाच्या लढाईचं वर्णन सांगितलं की 1328 साली ही लढाई झाली आणि 1328 ते 1586 म्हणजे निजामशाहीच्या काळापर्यंत हुसेन जो बुरहान निजामशाह होता त्याच्याकडे हा किल्ला असल्याचा उल्लेख 1584च्या आसपास इसवी मिळतो. परंतु 1328 ते 1584 या दरम्यानच्या काळामध्ये सिंहगडाची मालकी कोणाकडे होती, तिथे कुठली राजवट होती याची काही पुरावा आपल्याला मिळत नाही. परंतु जसं आपण शिवकाळामध्ये येतो तसे 1630 सालापासून आपल्याला त्याचे पुरावे संदर्भ वाढत गेलेले दिसतात आणि ते मिळतात देखील. त्या अनुषंगाने 1633 साली ज्यावेळी शहाजीराजे जे निजामशहाचे सरदार होते आणि ते पुण्याची जहागिरी, सुपे परिघाची जहागिरी पाहत असताना त्यांच्याकडे हा किल्ला निजामशाहीच्या वतीने होता, त्यामुळे हा किल्ला निजामशाहाकडे होता. नंतरच्या काळामध्ये 1636 साली 1636 ते 1639 3 वर्ष शिवाजी महाराज सिंहगडावरती राहत असावेत जिजाबाई आऊसाहेबांसोबत असं पुणे गॅझेटियर मध्ये म्हटलं गेलेलं आहे. आणि ज्यावेळी 1639 ला शिवाजी महाराज शहाजीराजांसोबत कर्नाटकाला गेले आणि पुन्हा 1646 साली पुन्हा ते आले, तेव्हापासूनचे उल्लेख पुन्हा मिळत जातो. पण जसे जसे शहाजीराजे निजामशाहीकडे होते त्यावेळी किल्ला निजामशाहीकडे होता, ते आदिलशाहीकडे आले त्यावेळी किल्ला आदिलशाहीकडे आला. आणि एक काळ असा होता की ज्यावेळी आदिलशाही आणि मोगल मिळून निजामशाही बुडवण्याचं ज्यावेळी त्यांनी ठरवलं आणि ते प्रयत्न केले गेले त्यावेळी शहाजीराजे ही निजामशाही सांभाळण्याचा त्या छोट्याशा निजामाला गादीवर बसवून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न करत होते. आणि अशा वेळी त्यांचे प्रयत्न ते अयशस्वी झाले आणि त्यांना आदिलशाहीकडे जावं लागलं. आदिलशाहीकडे जावं लागलं म्हणून ते विजापूरला गेले आणि विजापूरला गेल्यानंतर मग तो किल्ला विजापूरकरांच्या आदिलशाहीच्या ताब्यामध्ये आलेला दिसतो आपल्याला. आणि त्याच्या पुढे मग पुन्हा 1646 नंतर ज्यावेळी दादोजी कोंडदेव त्या किल्ले सिंहगडाचे एक नामजद सुभेदार म्हणून त्यांचा उल्लेख मिळतो ते होते, त्यावेळी त्यांच्या मृत्यूनंतर 1647 साली त्यांचा मृत्यू झाला दादोजी कोंडदेवांचा. आणि 1647 सालानंतर मग शिवाजी महाराजांनी हा किल्ला बाबूजी मुदगल नरेकर देशपांडे नावाचे एक गृहस्थ होते जे शिवापूरचे आणि नरेचे एक देशपांडे म्हणून आपले चांगले त्यांची ख्याती होती. आणि त्यांच्या मदतीने त्या किल्ल्याला आदिलशाही किल्लेदाराला लाच देऊन तो किल्ला स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी आणला 1647 साली. आणि पुन्हा 1647 पुन्हा मग ते 1656 साली 1648 साली पुन्हा तो किल्ला शहाजीराजांच्या सुटकेसाठी पुन्हा द्यावा लागला, कारण शहाजीराजांना विजापूरला अटक केली गेली आणि त्याच्या बदल्यात आदिलशहाने किल्ले मागितले, बंगलोरचा काही प्रदेश मागितला
आणि आपला सिंहगड किल्ला मागितला. त्यावेळी नाईलाजाने शिवाजी महाराजांना किल्ला पुन्हा आदेशाला द्यावा लागला आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये पुन्हा 1656 साली पुन्हा शिवाजी महाराजांनी किल्ला जिंकून घेतला आणि असे अनेक टप्पे आपल्याला आवक जावक किल्ल्यांची वेगवेगळ्या राजवटीकडे म्हणजे कधी निजामशहाकडे, नंतर मग आदिलशाहीकडे, मग मराठ्यांकडे, पुन्हा आदिलशाहीकडे, पुन्हा मराठ्यांकडे, पुन्हा मुघलांकडे, मराठ्यांकडे असे अनेक वेळा त्याचे चित्र झाले दिसतात. पण आपण जो उल्लेख केला की तानाजी मालुसरेंच्या प्रसंगाव्यतिरिक्त त्यातले महत्वाचे प्रसंग कोणते आहेत, तर एक तर मी सांगितलं की मोहम्मद तुघलकचा लढाईचा एक प्रसंग आपल्याला मिळतो. नंतरच्या काळामध्ये आदिलशाहीशी काही थोडेफार झालेले 2 वेळा किल्ला घेण्यात आला. नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी 1666 साली ज्यावेळी 1665 साली पुरंदरच्या तहाने हा किल्ला मिर्झाराजांना आणि पर्यायाने औरंगजेबाला द्यावा. 23 किल्ले जे महाराजांनी दिले त्यापैकी सिंहगड एक हा किल्ला होता आणि ते किल्ले दिल्यानंतर ज्यावेळी महाराज पुन्हा 1666 साली पुन्हा अजयबाच्या हातावरती तोरीतून आग्र्यावर सुटून सुखरूप स्वराज्यामध्ये परतात, त्यावेळी 1666 ते 1669-70 पर्यंत त्यांनी कुठलीही मोहीम आखलेली आपल्या इतिहासामध्ये दिसत नाही. त्यांनी फक्त शांतपणे विचार केला, काही त्यांची धोरणं ठरवली आणि पुन्हा स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि गेलेले किल्ले पुन्हा स्वराज्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याची सुरुवात ही आपल्याला पाहायला मिळते ती सिंहगडापासून पाहायला मिळते आणि 4 फेब्रुवारी 1670 नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमातून हा गड पुन्हा स्वराज्यामध्ये आलेला आपल्याला दिसतो. त्याच्या पुढे मग एक एक गड महाराज स्वराज्यामध्ये येत गेला आणि स्वराज्याचा विस्तार होत गेला दिसतो. आता हा जो तुम्ही वारंवार उल्लेख केला, हे वेगवेगळे प्रसंग सांगितले, त्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे जेव्हा तह झाला त्याच्यामध्येही सिंहगडाचा उल्लेख येतो किंवा वेगवेगळ्या लढाया त्यांनी तिकडे झाल्या त्याच्यामध्ये सिंहगड येतो किंवा आदिलशाही निजामशाही याच्यातही सिंहगड जो आहे हा या दोन्ही शाह्यांकडे गेलेला दिसून येतो. ते एवढं या किल्ल्याला महत्व असण्यामागचं नेमकं कारण काय, म्हणजे काय भौगोलिक स्थितीमुळे किंवा त्याच्या बांधणीमुळे काय नेमकं कारण असेल? किल्ल्याला महत्व असायचं कारण नक्कीच भौगोलिक स्थिती एक त्याची कारणीभूत होती. कारण सिंहगड किल्ला ही जी 12 मावळ आपली होती, ते 12 मावळ कर्यात मावळ नावाचं जे मावळ होतं, त्या कर्यात मावळामध्ये हा सिंहगड किल्ला आहे. दुसरी गोष्ट पुण्यापासून अतिशय जवळचा हा किल्ला, म्हणजे पेशवे काळामध्ये नंतरच्या काळामध्ये शाहू महाराजांच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतो की ज्यावेळी पुण्यावर आक्रमण व्हायची, त्यावेळी काही वेगवेगळी आक्रमण झाली, त्या काळात पेशवे काळामध्ये पुण्यातले जड जवाहीर दागिने काही राजकीय मंडळी ही सगळी सिंहगडाच्या आश्रयामध्ये येत होती आणि त्याचा आश्रय घेत होते, असं त्याचं महत्व होतं. आणि भौगोलिक दृष्ट्या पाहिलं तर सिंहगड पुरंदर हे पुण्याजवळचे महत्वाचे किल्ले आणि ज्यावेळी पुण्यावर आक्रमण होत त्यावेळी सिंहगड त्या आक्रमणाला ताब्यात घ्यावा लागायचा. सिंहगड जर ताब्यात आला तर पुण्याचं आक्रमण टिकायचं. म्हणजे आपण पाहतो की राष्ट्रकूट काळापासून पुण्याचा जो परिसर आहे याचे पुरावे उपलब्ध आहे की त्या ठिकाणी पुण्याचं ताम्रपट काही मिळाले होते राष्ट्रकूट काळामध्ये 953 सालचे असेल त्याच्या पूर्वीचे असतात. त्यामुळे पुण्याला एक असाधारण महत्व होतं. आणि ज्यावेळी आपण प्रत्यक्ष गडावरती जातो, गडावरच्या आपण जर पोहोचतो तर कर्यात मावळामधला हा सिंहगड किल्ला जो आहे त्याच्या माथ्यावरनं आपण जर पाहिलं तर समोर आपल्याला मोठेच पूर्ण खोरं दिसतं, ते मोठा नदी वाहते ते नदी पात्र दिसतं, मोठेच खोरं दिसतं, नंतर वरसगाव धरणाचा परिसर दिसतो, पानशेत धरणाचा परिसर दिसतो, शिवगंगा खोरं पलीकडे आहे ते दिसतं आपल्याला. त्यामुळं त्या परिसरात हा पूर्ण भाग आपल्याला दिसतो आणि टेहळी आपला त्या काळात करता येत होती. दुसरी गोष्ट सिंहगडला येण्याचा जो कल्याण दरवाजाचा मार्ग आहे, जो खेड शिवापूर मार्गे आपण कल्याण दरवाजा मार्गे आपण सिंहगडावर येतो, पूर्वी तो मार्ग जास्त प्रचलितीमध्ये होता. आणि विजापूरची कडनं येणारी आक्रमण असतील किंवा इकडनं मोगलांकडनं येणारी आक्रमण असतील तर शिरोळ हा एक जो परगणा होता तो शिरोळ भाग देखील कल्याणच्या त्या सातारा रोडच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि विजापूरकडनं येताना त्या शिरोळकडनंच आपल्याला गडावरती यावं लागतं आणि पूर्वीची सगळी आक्रमणं जी आहेत त्या कल्याण दरवाजा मार्गे झालेत. त्यामुळे पुण्यापेक्षाही शिरोळ मार्गे फलटण मार्गे त्या परिसरात गडावरती जास्त आक्रमण व्हायची. आपल्याला माहिती की ज्यावेळी अफजल खान ज्यावेळी आला तो देखील त्या फलटण मार्गे वाईचा तो सुरू होता आणि ते त्यांनी प्रत्येक गडावरती आक्रमण केलं. त्यामुळे पूर्वीच्या वहिवाटीचा हा मार्ग कल्याण दरवाजाकडनं होता आणि ज्याच्या ताब्यामध्ये सिंहगड तो पुणे शहरावरती ताबा ठेवू शकत होता, नियंत्रण ठेवू शकत होता, असा त्यावरचा एक भौगोलिक निकष होता.
आता नरवीर तानाजी मालुसरेंचा उल्लेख आपण केला, तर त्या संदर्भातले काय पुरावे सापडतात? म्हणजे त्याविषयी अनेक कथा सांगितल्या जातात किंवा बोललं जातं, त्याविषयी पोवाडे असतील, पण प्रत्यक्ष असे पुरावे जर कागदोपत्री पाहिले तर त्या युद्धाविषयी किंवा त्याआधी काय परिस्थिती होती की तो किल्ला जिंकून घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरेंकडे ही जबाबदारी सोपवली, तर याविषयी काय काय संदर्भ आहेत उपलब्ध? सगळ्यात महत्वाची गोष्ट, मग सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी महाराज आग्र्याहून सुटून राजगडावरती सुखरूप आले, त्यावेळी 3 वर्ष फक्त त्यांनी आत्मचिंतन केलं, काही नियोजन आखलं की आपण कुठं कमी पोहोचतोय, आपल्याला काय तयारी केली करायला हवी, स्वराज्य वाढवायचं झालं तर. त्या 2.5-3 वर्षाच्या त्यांच्या त्या आत्मचिंतनातनं त्यांनी पुन्हा एक ज्याला गरुड भरारी म्हणता येईल असं घेतली आणि त्याची सुरुवात सिंहगडापासून झाली आहे. पहिला किल्ला हे त्यांनी सिंहगडाचा केला. त्याच्याजवळचा राजगड जो होता तो स्वराज्यामध्ये होता, तो काही तळामध्ये दिलेला नव्हता. त्यावेळी महाराज राजगडावरती होते, परंतु सिंहगडापासून सुरुवात करायची असं त्यांनी ठरवलं आणि त्याची जबाबदारी त्यांनी तानाजी मालुसरेंवरती सोपवली होती. तानाजी मालुसरेंची पार्श्वभूमी जर पाहायची म्हटली आपण, तर खरं तर तानाजी मालुसरेंचं गाव जे आहे हे सातारा जिल्ह्यातलं गोडोली एक गाव आहे. जे सातारा जिल्ह्यामध्ये गोडोली गाव, पाचगणी जवळ गोडोली नावाचे गाव आहे, ते मूळचं मालुसरे कुटुंब त्या ठिकाणचं. आणि तिथून काही कारणाने नंतरच्या काळामध्ये पोलादपूर जवळ जे उंबरठ नावाचं गाव आहे, पोलादपूरच्या पायथ्याला, त्या उंबरठ गावामध्ये तानाजी मालुसरे आपल्या कुटुंबासहित त्या ठिकाणी येऊन राहिलेले आपल्याला इतिहासामध्ये त्याचे पुरावे मिळतात. आणि शिवाजी महाराजांनी त्यांना काहीतरी जबाबदारी त्या ठिकाणी दिली होती, म्हणून ते त्या ठिकाणी येऊन स्थायिक झाले उंबरठ गावामध्ये. आणि उंबरठ गाव आणि सिंहगड हा जो परिसर आहे याच्या दरम्यान आपण जर पाहिलं तर आमच्याकडं सिंहगडापासून जाताना एक पाबे घाट लागतो, नंतर आपण वेल्ल्यामध्ये जातो तोरण्याच्या बाजूला, वेल्ल्यामधून पुन्हा खाली त्याला मडेघाट म्हटलं. तर मडेघाटानं आपण कोकणामध्ये उतरलो, त्या भागामध्ये अनेक घाट आहेत. कर्णवडी, रानवडी ही गावं लागतात, मडेघाट आहे, उपंड्या घाट आहे, गोप्या घाट आहे, टिपटिप्या घाट आहे, असे अनेक घाट आहे की जे आपण कोकणामध्ये त्या घाटातून उतरत असतो. तर या मडेघाटानं आपण कर्णवडी, रानवडी गावात जर पुढे गेलो तर आपण महाडकडे किंवा उमरकडे जातो. आपण तो एक त्यावेळेचा पूर्वीचा एक वहिवाटीचा पायवाट मार्ग होता. आणि त्यामुळे तानाजी मालुसरेंना या परिसराची पूर्ण माहिती होती. आणि त्याच्याही पूर्वी ज्यावेळी 5 एप्रिल 1663 साली शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये लाल महालामध्ये शाहिस्तेखानावरती छापा घातला, त्यावेळी शिवाजी महाराज जळशेश्वर म्हणून आमच्याकडे एक ठिकाण आहे आपल्या ह्या सिंहगड परिसरामध्ये, जे इंडिया रोडला पलीकडे आगळंबे नावाची गाव, मांडवी नावाची गाव आहेत, त्या ठिकाणी जळशेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी महाराज छापा घालून आले आणि तिथून सिंहगडावर गेले असे काही लोक इतिहास अभ्यासक सांगतात. आणि त्या अनुषंगाने त्या 5 एप्रिल 1663 हा छापा रात्री टाकला गेला, मध्ये टाकला गेला. आणि त्याच्या 2च दिवस अगोदर 3 एप्रिल 1663 सिंहगडाचं एक पत्र होत आहे की त्या ठिकाणी काहीतरी फितवा झालेला आहे. आणि म्हणून महाराजांनी निळपंत पेशवे आणि निळकंठ मुजुमदार यांना पत्र पाठवले की सिंहगडावर काहीतरी फितवा झालाय, त्या ठिकाणी आपण काही लोक घेऊन जा आणि जे फितूर लोक असतात त्यांना देतात ते बाजूला करा आणि आपली लोक त्या ठिकाणी नेमा. हे 3 एप्रिल 1663 पत्र होतं. आणि त्या पत्रामध्ये कोण कोण लोक सोबत घेऊन जायचे याच्यामध्ये काही नावं उल्लेख केले. त्याच्यामध्ये तानाजी नाईक असं एक नाव त्यामध्ये येतं आणि म्हणून त्यामध्ये तानाजी नाईक हे तानाजी मालुसरेच असावेत असा एक सगळ्यांचा अंदाज आहे. आणि 3 एप्रिल 1663 साली त्या पत्रानंतर तानाजी मालुसरे ही मंडळी सगळी सिंहगडावरती गेली. त्यावेळी सिंहगड आपल्या स्वराज्यामध्ये होता, मराठ्यांकडे होता. आणि त्या सिंहगडावरती गेल्यानंतर तानाजी मालुसरे त्या ठिकाणी सगळे फिरले, जे काही फितवा झाला होता, जे काही फितूर लोक होते सगळ्यांनी त्यांनी बाजूला केलं, नवीन तिथे यंत्रणा बसवली, नवीन लोक त्यामध्ये समाविष्ट केली आणि व्यवस्थित तो बंदोबस्त लावून ही सगळी मंडळी परत आली. याचा अर्थ 1663 साली तानाजी मालुसरे सिंहगडावरती गेले होते. त्यांना सिंहगडाची खडंखडा सगळी माहिती होती, सगळा भौगोलिक परिसर त्यांना माहिती होता. त्यामुळं त्यांची निवड ही या सिंहगड पुन्हा स्वराज्यामध्ये आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी केली अत्यंत योग्य होती. आणि त्याचा फायदा तानाजी मालुसरेंना माघ मध्य नवमीच्या रात्री 4 फेब्रुवारी 1670 जी लढाई झाली सिंहगडावरती, ती लढाई करताना त्यांना झालेला होता. कारण तिथले बारकावे, तिथले लोक, त्याच्या वाटा, हे सगळं त्यांना माहिती होतं आणि त्यातच त्यांचा विजय झाला. खरं तर तानाजी मालुसरेंना त्याच्यामध्ये वीरमरण पत्करावं लागलं, परंतु सिंहगड स्वराज्यामध्ये आलेला आपल्याला दिसतो. आणि याची आपण विचारलं मग अशी प्रश्न की याचे पुरावे कुठे मिळतात,
तर मुख्यत्वे करून सभासद बखर जे आहे त्या सभासद बखरीमध्ये याचे पुरावे आपल्याला मिळतात. जेडेश कॉलनीमध्ये याच्याविषयी थोडक्यात लिहिलेलं गेलेलं आहे. पुढे देशपांडेची एक बखर आहे त्यामध्ये त्याचे पुरावे मिळाले आहेत, लिहिलेलं आहे. आणि नंतरच्या काळामध्ये काही पोवाडे तयार झाले. नंतर गड आला पण सिंहगड ही कादंबरी हा त्यांनी लिहिली. त्या कादंबरीमध्ये थोडस अलंकारिक रित्या या प्रसंगाचं वर्णन केलं आहे आणि पोवाड्यामध्ये याचं वर्णन केलं. पण एक जो प्रसंग नेहमी सांगितला जातो तो म्हणजे तानाजी मालुसरे यांनी जेव्हा तिथे बलिदान दिलं त्यानंतर या किल्ल्याला सिंहगड असं नाव देण्यात आलं. तर त्याविषयी काही असे पुरावे आहेत किंवा काय संदर्भ आहे? नाही, तसं काय तो प्रसंग घडल्यानंतर त्याला सिंहगड नाव दिलं असा कुठलाही पुरावा नाहीये. कारण 1656 साली ज्यावेळी मी मगाशी सांगितलं की शहाजीराजांना विजापूरच्या आदिलशहाने ज्यावेळी कैदेत टाकलं तर त्यांच्या सुटकेच्या बदल्यात पुन्हा तो किल्ला आपला देशाला द्यावा लागला. शिवाजी महाराजांना ऐकला तो किल्ला त्यांना दिला. 1647 नंतर पुन्हा 1656 साली पुन्हा किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि तो जिंकून घेतल्यानंतर त्याचं नामकरण त्या काळात 1657-56 काळामध्ये शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामधले अनेक किल्ले जिंकले आणि अनेक किल्ल्यांची नाव बदललेली आपल्याला पत्रव्यवहारामध्ये काळामध्ये पाहायला मिळतात. त्यापैकी कोंढाण्याचं सिंहगड असं नाव शिवाजी महाराजांनी 1656 साली ठेवलं असावं असं एक पुरावा मिळतो. आणि ते नाव का ठेवलं असावं तर त्या काळी सिंहगडावरती नृसिंहाचं मंदिर होतं याचे पुरावे मिळतात, कागदपत्री पुरावे त्याचे मिळतात. त्या नृसिंहाच्या नावावरनं ते सिंहगड असं नाव शिवाजी महाराजांनी ठेवलं असावं असं एक शक्यता सांगितली जाते. दुसरी गोष्ट मग अशी मी सांगितलं की 5 एप्रिल 1663 शाहिस्ते खानावरती जो हल्ला केला त्याच्या पुढे 3 एप्रिल 1663 साली शिवाजी महाराजांनी गडावरती काहीतरी फितवा झालाय आणि म्हणून पत्र पाठवलं या निळकंठ मुजुमदार आणि मोरप्पू पेशवे यांना. त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, 3 एप्रिल 1663 सालचं हे पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सिंहगडावरती काहीतरी फितवा झालेला आहे, आपण हजर राहून त्या ठिकाणी चौकशी करणे फितव्याची आणि त्या ठिकाणी कोण फितूर लोक असण्याला बाजूला करत. म्हणजे 3 एप्रिल 1663 सालच्या कागदामध्ये जर सिंहगड हे नाव येते तर तानाजी मालुसरेंचा प्रसंग हा 4 फेब्रुवारी 1670 आहे. त्यामुळं त्या म्हणण्यात काही तथ्य नाही की शिवाजी महाराजांनी नाव ठेवलं की बाबा एक गड आला पण सिंह गेला म्हणून सिंहगड असं काही नाही. हा पण काही बकरीमध्ये असा उल्लेख आलाय की एक गड आला पण एक गड गेला असं नाही. अच्छा. पण आता तुम्ही जसं म्हणालात की शिवाजी महाराजांनी प्रत्येक वेळेला एक त्या किल्ल्यावर लक्ष ठेवलं आणि सातत्याने म्हणजे जेव्हा तो त्यांच्याकडून गेला, स्वराज्यातून गेला तेव्हा पुन्हा जिंकून घेतलेला आहे. तर या संदर्भात मध्ये कोणते असे कागदोपत्री त्यांनी जे काय पत्रव्यवहार केले असतील, किल्ल्याच्या डागडुजीबद्दल असेल किंवा नव्याने काय तिथे बांधण्यासंदर्भात, तर तसे काय पुरावे आहेत का? म्हणजे त्यांनी तो किल्ला पुन्हा नव्याने बांधून घेतला किंवा काही भाग त्यातला बांधून घेतला, मंदिरं बांधली वगैरे अशा पद्धतीचे तसे बरेचसे पुरावे आपल्याला मिळतात. खरं तर आपण आता राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं 350 वेळा आपण ही उपक्रम आपण करत आहोत. त्यामुळे एक आठवण या ठिकाणी आवर्जून सांगायची वाटते की शिवाजी महाराजांना गडपती असं देखील म्हटलं गेलंय. त्यामुळे गडावरती त्यांचं फार प्रेम होतं आणि गडांच्या सहाय्याने आपण स्वराज्य साकारू शकतो, वाढवू शकतो हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. त्यामुळं गडांसाठी त्यांची विशेष तरतूद असायची आणि 1672 मध्ये त्यांनी राज्याभिषेकाच्या अगोदर तशी तयारी सुरू केली होती. त्यामुळं महाराष्ट्रामधल्या अनेक दुर्गांसाठी गडांसाठी त्यांनी फार मोठी आर्थिक तरतूद करून ठेवली आपल्याला दिसते. त्याच्या पत्रव्यवहारामध्ये पुरावे देखील मिळतात. कारण 1671 जो जाबिता तह त्यांनी केला होता, एक त्याचा उल्लेख आहे, त्याचं एक पत्र उपलब्ध आहे की त्यामध्ये सुमारे 21 गड महाराष्ट्रामध्ये जे होते त्या 21 गडांच्या विकासासाठी, बांधकामांसाठी, संरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी 1,75,000 होणांची तरतूद करून ठेवली होती. आणि ह्या 21 गडांपैकी एक गड होता सिंहगड की ज्याला 10,000 होणांची शिवाजी महाराजांनी तरतूद करून ठेवली होती. गडावरच्या इमारती दुरुस्त करणं, नवीन वाढवणं, तटबंदी संरक्षित करणं या कारणासाठी. त्यामुळे त्यांचं धोरण निश्चितपणे संरक्षणदृष्ट्या गडाच्या बाबतीमध्ये फार त्यांना झुकतं शिवाजी महाराजांनी दिलं होतं. पण त्या काळामध्ये काय किल्ल्यावरची बांधकामं होती जी आता कदाचित उपलब्ध नसतील पण त्याचे काय पुरावे सापडतात? म्हणजे कशा पद्धतीने या किल्ल्याची बांधणी केलेली होती? जसं रायगडावर आजही काही पुरावे उपलब्ध आहेत, तेव्हाच्या काळात कसं रायगड होता, तर आज काय पुरावे उपलब्ध आहेत किंवा आज काही खुणा आहेत का तशा? दुर्दैवाने सिंहगडावरती ज्याला इम्पॅक्ट किंवा चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये काही जुनी मंदिरं
वास्तू आहेत असं आपल्याला दिसत नाही. कारण मग सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळा सिंहगडावरती आक्रमण झालेलं आहे. म्हणजे अगदी मोहम्मद तुघलकापासून तर ब्रिटिशांपर्यंत 1328 ते 1818 सालापर्यंत अनेक आक्रमणं सिंहगडावरती वेगवेगळ्या बाजूने झाली आहेत. त्यामुळं तिथं बऱ्याच वेळा बांधकामांची पडझड झाली होती आणि फार कमी काळ हा गड एखाद्या राज्यसत्तेकडे राहिला होता. त्यामुळे पुन्हा ते नव्यानं बांधणं, त्याला एक काही हे करणं असं काही ते शक्य झालं नाही. आणि याच्यामध्ये आज्ञापत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे संपूर्ण राज्याचं 6 ते दुर्ग, तर त्या दुर्गावरती कुठल्या इमारती असाव्यात, काय नसावं, हे सगळं त्या आज्ञापत्रामध्ये लिहिलं आहे. आणि त्याप्रमाणे गडावरती सगळ्यात महत्वाचं की कुठलीही मोठी इमारत नसावी असं आज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्या अनुषंगाने गडावरती एकतर कुठलीही मोठी इमारत नव्हती आणि आताच्या घडीला त्या ठिकाणी सुस्थितीमध्ये चांगलं बांधकाम असलेली एकही इमारत आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु 11 सप्टेंबर 1771 साली सिंहगडावरती वीज पडली होती. ती दुर्दैवाने नेमकी त्या दारू कोठरावरती वीज पडली आणि त्या दारू कोठराच मोठा विध्वंस झाला किंवा ब्लास्ट झाला. आणि त्यावेळी कुठल्या इमारतींचं नुकसान झालं त्याची एक यादी त्यावेळी लिहिली गेली होती. त्या यादीची नाव वाचताना आपला गडावरती इमारती कुठल्या होत्या हे समजतं. त्यानंतर गडावरती दिवे लागणीचा एक खर्च म्हणून एक प्रकार असायचा. गडावरती कुठल्या इमारतीसमोर दिवे लागणी केली जायची. मग त्या वास्तूची नोंद त्या ठिकाणी आपल्याला कागदपत्रामध्ये मिळते आणि त्याच्यावरनं गडावरती बऱ्याचशा इमारती त्यावेळी होत्या असं आपल्याला दिसतं. त्यामध्ये मगाशी मी सांगितलं की अमृतेश्वराचं मंदिर, नृसिंहाचं मंदिर, त्याच्यानंतर राज सदर, जवाहीरखाना, अंबरखाना, नंतर इस्ताद कोठी, भायखळ्याची कोठी, सदैपूरचा बंगला, अलंगा, पहारेकरांच्या जागा, अशा काही इमारती होत्या असं आपण दिसलो होतं. स्वतः तुम्ही मगाशी एक उल्लेख केला होता की शिवाजी महाराज लहान असताना तिथे किल्ल्यावर कदाचित त्यांचं वास्तव्य होतं, पण नंतरच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी कधी भेट दिलेली आहे असे काही पुरावे आहेत का? त्याचे पुरावे मिळतात कारण ते ग्रँड डपनी लिहिलंय 1633 नंतर मी जे सांगितलंय 1633 ला शिवाजी महाराज हे होते. परंतु शाहिस्तेखानावरती छापा घालून मी मागे सांगितलं की महाराज सिंहगडावरती आणले होते. सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी 5 एप्रिल 1663 ला शाहिस्तेखानावरती छापा घातला आणि महाराज जलशेश्वर मार्गे गडावरती आले आणि त्याच्यानंतर शाहिस्तेखानाचा तळ पुण्यातनं हल्ला आणि औरंगजेबाने त्याला दुसरीकडे पाठवलं. परंतु त्याने सिंहगड घ्यायचा औरंगजेबाने प्रयत्न केला होता आणि त्यावेळी त्यांनी जसवंतसिंग राठोडला सिंहगडाला वेढा घालण्यास पाठवलं होतं. त्यावेळी हा जसवंतसिंग राठोड सिंहगडाला त्यांनी वेढा घातला. तो 7 एप्रिल 1664 मध्ये सिंहगडावरती वेढा घालून बसलेला होता आणि त्या दरम्यान त्याला मराठ्यांनी फार मोठं त्याला तोंड दिलं आणि त्याच्यावरती आक्रमण केलं, हल्ला केला. त्यामुळे नाईलाजानं जसवंतसिंग राठोडला हा गड सोडून जावं लागलं. त्यावेळीचं पत्र उपलब्ध आहे की त्यावेळी स्वतः शिवाजी महाराज 30 मे 1664 रोजी सिंहगडावरती जातीने आले होते. त्या ठिकाणी ते राहिले, त्यांनी गड फिरून पाहिला. त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण तो बंदोबस्त पुन्हा लावला आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराज निघून गेले. त्याच्या आसपासचा परिसराचा सुद्धा तुम्ही अभ्यास केलेला आहे. तेव्हाच्या काळामध्ये असलेली गावं असतील, आजही त्यातली अनेक गावं असतील उपलब्ध, तर तिथे काय कोणत्या प्रकारचे असे पुरावे सापडतात शिवकाळातले? खरं तर आताच्या तरुण जे दुर्ग अभ्यासक आहेत, कुठलाही दुर्ग अभ्यासायचं म्हटलं तर त्याचे 3 टप्प्यामध्ये आपल्याला अभ्यास करावा लागतो. कारण फक्त गड पाहून चालत नाही, कारण गडाच्या आसपासची गावं सुद्धा तेवढी इतिहासामध्ये महत्वाची ठरतात आणि गडाच्या योगदानामध्ये महत्वाची ठरतात. त्यामुळे गड हा पाहताना कधी 3 टप्प्यामध्ये पाहावा असं मी नेहमी सांगत असतो. एकतर पायथ्याची गावं ज्याला आपण घेरा म्हणतो, हा एक टप्पा. आणि त्याच्यानंतर आपण गडावरती ज्या जाणाऱ्या डोंगरधारा आहेत किंवा पायवाटा आहेत त्या डोंगरधारावरती जिथून आपण सहजपणे गडावरती चढून पोहोचू शकतो, त्या प्रत्येक धारेवरती पोरीची एक चौकी पहाऱ्याची जागा असायची, त्याला मेट असं म्हटलं जातं. तसे सिंहगडाला मेट 4 मेट प्रामुख्याने आता महत्वाचे अस्तित्वात आहेत. आणि 3रा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष आपण गडावरती गेल्यानंतर गडाचा परिसर. त्यामुळे सिंहगडाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर सिंहगडाला घेरा सिंहगड किंवा पूर्वी 8 गाव घेरा असं म्हटलं जायचं, कारण सिंहगडच्या घेऱ्यामध्ये 8 गावं वसलेली आहेत, ज्याच्यामध्ये गोरे बुद्रुक, गोरे खुर्द, डोंजे, खानापूर, मालखेड, नंतर खामगाव, कल्याण आणि कोंढणपूर
ही गावं त्या आडगाव घेण्यामध्ये येतात. आणि आपण जर त्या ठिकाणची भटकंती केली तर माझा सिंहगडाच्या संशोधनाच्या निमित्तानं माझा हे सगळे मेटा आणि परिसर फिरून झालेला आहे. परंतु ज्यावेळी परकीय सत्ता गडावरती आक्रमण करायच्या त्याची सगळ्यात पहिली झळ ही पायथ्याच्या गावांना बसायची. आणि ते गावं चाळणे, गावं बेचिराख करणे, गुरढोरं लुटणे, तिथल्या माणसांना मारहाण करणे, त्यांना पळवून लावणे, शेताचं नुकसान करणे, पिकांचं नुकसान करणे, हे सगळं त्यांना करावं लागायचं शत्रूला. आणि ते करून तो परिसर मोकळा झाला की मग ते लोक गडाला वेढा घालायचे. कारण तसं जर नाही केलं तर ह्या गडाच्या पायथ्याची मदत गडावरच्या लोकांना होत असायची. त्यामुळे सगळ्यात पहिला विध्वंस केला जायचा गडाच्या पायथ्याच्या गावाचा केला. तो केल्यानंतर गडावरती आक्रमण. मग दुसरी टप्पा येतो मेटांचा. सिंहगडाच्या बाजूमध्ये बोलायचं तर गडाला पूर्वी 6 मेटं होती प्रामुख्याने, त्याच्यापैकी आता 4 मेटं अस्तित्वामध्ये आहेत. आणि ही मेटं म्हणजे काय असायचं की गड आणि ती डोंगर रांग किंवा डोंगरदार की जो रस्ता गडावरती येतो त्याच्यामधलं एक चेकपोस्ट असायचं ज्याला मेट म्हटलं जायचं. त्या ठिकाणी एक मेटकरी असायचा आणि तो मेटकरी त्या मेटाचं संरक्षण करायचा. म्हणजे गडावरती त्या मार्गे जर कोणी गडावरती व्यक्ती येत असेल किंवा लोक येत असतील किंवा सैन्य येत असेल तर त्यांना तिथं अडवलं जायचं. त्याचा हेतू विचारायचा, तू कुठल्या कारणासाठी इथं आलाय, तू गडावर का चाललाय. तो हेतू त्याची सत्यता पटवली जायची. त्याची खात्री पटली तर त्याला पुढे पाठवलं जायचं गडावरती. जर नाही पटलं, काही संशय निर्माण झाला तर तिथंच त्याला 2 हात करावे लागायचे. म्हणजे पहिली लढाईच्या मेटावरती व्हायची. त्यातनं जर ते योग्य वाटलं की काहीतरी कामानिमित्त आलाय, आपलाच माणूस आहे, गडाच्या वतीने आलाय, तर मग त्याला गडावरती सोडलं जायचं. अशी ती पद्धत त्यावेळची होती. आपल्याला माहिती की तानाजी मालुसरे यांच्या प्रसंगाच्या वेळी ज्यावेळी 4 फेब्रुवारी 1670 हा गड लढाई झाली त्यावेळी गडावाला जी 4 प्रमुख मेट होती त्यापैकी एक अमरीवाचं मेट म्हणून प्रसिद्ध आहे की ज्याला अमृतेश्वराचं मेट म्हणतात. ते अमृतेश्वराचं मेट यासाठी की त्या ठिकाणी अमृतेश्वर भैरव आणि त्याची भैरवीची छोटीशी मूर्ती आणि मंदिर आहे आणि म्हणून त्याला अमरीवाचं मेट किंवा हल्ली जोरकर मेट असंही म्हटलं जातं. त्या ठिकाणी जर आपण गेलो तर तिथं खंडोजी नाईक कोळी नावाचा एक त्यावेळेचा 1670 साली एक मेटकरी होता की जो कोळी महादेव समाजाचा तो मेटकरी तो मेट सांभाळत होता. आणि तो संपूर्ण घेरे सरनाईक ज्याला अशी पदवी होती. कारण मी मगाशी सांगितलं की गडाला जी काही 4 मेट होती त्यापैकी अमृतसरचं एक मेट, कळकीचं मेट, मेट पिलावरे आणि सडकेचे मेट अशी 4 मेट. आणि प्रत्येक मेटावरती सडकेच्या मेटावरती गायकवाड कोळी नावाचे त्यावेळचे मेटकरी होते, पडेर नावाचे मेटकरी होते, कळकेच्या मेटावरती लांगी कोळी नावाचे मेटकरी होते, मेट पिलावरेवरती पिलावरे नावाचे आडनावाचे लोक मेटकरी होते. आणि हे 4-5 मेटावरती जो प्रमुख त्यांचा होता जो घेरे सरनाईक ज्याला म्हटलं जायचं तो म्हणजे खंडोजी नाईक, ज्यांना घेरे सरनाईक ही पदवी होती. आणि ते खंडोजी नाईकांच्या वाड्याचे अवशेष आजही आपल्याला या अमृतसर मेटावर पाहायला मिळतात. त्यामुळे त्या ठिकाणी ज्यावेळी तानाजी मालुसरे आले, आख्यायिका असं सांगितलं की तानाजी मालुसरे त्या ठिकाणी आले, माघवद्य अष्टमीच्या रात्री आले आणि त्या रात्री त्या घेरा मेटावरती जे काही अमृतसरचं मंदिर आहे त्याचा दरवर्षी त्या अष्टमीला उत्सव होत असतो, अजूनही होत होतो. ही परंपरा तेव्हापासूनची आहे. आणि त्या उत्सवाची माहिती तानाजी मालुसरेंना चांगली होती म्हणून तो दिवस त्यांनी निवडला. त्या उत्सवात ते सामील झाले. त्या ठिकाणी देवाचा गोंधळ त्यांनी घातला आणि त्या गोंधळाच्या वजामध्ये ही वरती उदय म्हणाला त्या सगळ्यांना माहिती होतं की खाली मेटावरती उत्सव चालू आहे, तो आवाज येतोय. त्यामुळे काही दुसरा कुठला आवाज त्यात समाविष्ट होऊन गेला, ह्यांच्या सैन्याचा आक्रमणाचा आवाज असेल किंवा काय असेल ते लक्षात येऊ नये म्हणून मुद्दाम तो दिवस निवडलेला होता. आणि मग त्या ठिकाणी खंडोजी नाईकांची ओळख पटवून त्यांना आपला हेतू तानाजी मालुसरे सांगितला की शिवाजी महाराजांच्या स्वराज्य हेतू कार्यापोटी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आणि ती ओळख पटवून मग तानाजी मालुसरेंनी गडावरती आक्रमण केले. त्यामुळे हे दुसरं ठिकाण मेटाचं आहे. आणि तिसरा टप्पा जो आहे तो गडावरचा प्रत्यक्ष वास्तू असतील काय असतील. त्यामुळं पायथ्याला आपण पाहिलं, सिंहगडाच्या पायथ्याला जी काही मी आडगाव मागाशी सांगितली, आडगाव घेरा, त्यापैकी सगळ्यात महत्वाचं ठिकाण जे आहे कोंढणपूर जे आहे की ज्याला गडाला मुळात पूर्वीचं नाव जे कुंडियाना कोंढाणा होतं. ते गडावरती कौंडिन्य ऋषींचा आश्रम होता असं सांगितलं जातं आणि त्या कौंडिन्य ऋषींच्या नावावरनं सिंहगडाला पूर्वी कोंढाणा हे नाव होतं असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट त्याच नावावरनं कोंढणपूर नावाचं एक गाव गडाच्या पायथ्याला आहे. त्या कोंढणपूर गावामध्ये एक तुकाई देवीची मंदिर आहे, तुळजाभवानीचं अवतार म्हटलं तुकाई देवीचं एक मंदिर त्या ठिकाणी आहे. त्या कोंढणपूर गावाच्या जवळ एक कल्याण नावाचं गाव आहे. कल्याण नावाच्या गावामध्ये एक पेठ नावाची एक वस्ती आहे की ज्या ठिकाणी पूर्वीची बाजारपेठ होती.
आणि त्या ठिकाणी एक बिलारीवाडी नावाची एक छोटीशी गोष्ट आहे. त्यापैकी कल्याण गावामध्ये काही ऐतिहासिक वारसे स्थळ आपल्याला पाहायला मिळतात. पेठ गावामध्ये आपण जर पाहिलं तर पेठ गावामध्ये बाजारपेठेच्या खुणा दाखवणारे काही त्या ठिकाणी तेलाचे घाणे, मी 10-12 तेलाचे दगडी रांजण त्या ठिकाणी पाहिलेत, की पूर्वी त्या ठिकाणी त्यात शेंगदाणे टाकून बैलाच्या सहाय्याने ते घाणे ते तेल गाळलं जायचं आणि ते तेल परिसरामध्ये पोचवलं जायचं. त्या तेलाच्या घाण्याचे अवशेष त्या ठिकाणी पाहायला मिळतात. किल्ल्याच्या परिसरामध्ये कोंढणपूरमध्ये झालं, कल्याण गावामध्ये झालं, मोरदरी नावाचा जो भाग आहे त्या भागामध्ये काही वीरगळी सतीशिळा पाहायला मिळतात, वीरांची स्मारकं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर काही तोफा गडावरनं पडलेल्या त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत गावकऱ्यांनी, त्या तोफा पाहायला मिळतात. नंतर कल्याणच्या जवळचं जो भिलारेवाडी नावाचं जी छोटीशी वस्तीचं गाव आहे, त्या गावामध्ये काळूबाईचं मंदिर, लक्ष्मीबाईचं मंदिर म्हणून एक मंदिर आता आहे. ते गावकरी लक्ष्मीबाई म्हणून त्याची पूजा करतात. परंतु पूर्वी 1983 साली ह्या लक्ष्मीबाईच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असताना, काही विकास सुरू असताना, फरशी बसवण्याचं काम सुरू असताना त्या प्रांगणामध्ये जमिनीत पुरलेल्या असंख्य भग्न मूर्तींचे अवशेष त्यावेळेच्या लोकांना मिळाले होते आणि त्या भग्न मूर्तीनंतर त्या ठिकाणी त्यांनी आता त्याच्या व्यवस्थित डिस्प्ले केलाय. त्यामध्ये विशेष सांगायचं झालं तर यादव काळातल्या 2 विष्णू मूर्ती त्या ठिकाणी, फार सुंदर मूर्ती, अखंड साधारण 4 फूट उंचीच्या त्या ठिकाणी मिळाल्या होत्या, जमिनीमध्ये मिळाल्या होत्या आणि त्या मूर्ती तिथं आज गावकऱ्यांनी त्या ठिकाणी मांडल्या आहेत. डेक्कन कॉलेजच्या वतीने त्या मूर्त्यांचं खूप छान असे अनेक वास्तू विशेष इतिहास आपल्या गडकिल्ल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी मी जसं तुम्ही म्हणालात तसं की हा किल्ला घेण्याचा प्रयत्न आला, पुन्हा तो स्वराज्यामध्ये आला किंवा अनेक आदिलशाही किंवा निजामशाही यांनी सुद्धा त्या गडावर आपलं वर्चस्व मिळवलं आणि तर तशा पद्धतीच्या कोणत्या महत्त्वाच्या लढायांविषयी काही उल्लेख आढळतो का, ज्याच्यामुळे ते म्हणजे जसं तानाजी मालुसरे यांचा प्रसंग आहे तो सगळ्यांना माहिती आहे, पण आणखी काही लढाई अशा झाल्या की ज्या इतिहासामध्ये त्यांचा उल्लेख आहे आणि त्या सुद्धा महत्त्वाच्या होत्या? 2 मगाशी सांगितलं मी, एक महमूद तुघलकाचा एक वेळा सांगितला, तानाजी मालुसरेचा प्रसंग सांगितला. त्याच्या पुढे छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनंतर पुन्हा सिंहगड मोगलांच्या ताब्यामध्ये गेला होता आणि तो पुन्हा स्वराज्यामध्ये आणण्याची जबाबदारी छत्रपती राजाराम महाराजांनी काही मंडळी होती. ज्यावेळी छत्रपती राजाराम महाराजांनी हा स्वराज्य कारभार हातामध्ये घेतला आणि राज्य विस्ताराचं धोरण सुरू ठेवलं, त्यावेळी 1 जुलै 1693 साली त्या तारखेला हा किल्ला पुन्हा नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाप्रमाणेच त्याच पद्धतीनं हा किल्ला पुन्हा स्वराज्यामध्ये आणण्याचं काम पराक्रमी सरदार नावजी बलकवडे आणि त्यांचे सहकारी विठोजी कारके यांनी केला होता. कारण त्यांनी त्या रात्री 1 जुलै 1693 भर पावसामध्ये त्या कड्याला माळा लावून अंधारामध्ये त्या माळ्याच्या सहाय्याने ते गडावरती त्यांनी शिरकाव केला आणि तो गड ताब्यात आणलेला एक महत्वाचा प्रसंग आपल्याला मिळतो. ही एक लढाई इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. 1693 नंतर पुन्हा आणखी एक प्रसंग येतो की पुन्हा तो गड काही कारणाने पुन्हा मुलांकडे गेला आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे नोव्हेंबर 1702 साली औरंगजेब स्वतः गडाला वेढा देण्यासाठी आलेला होता. अनेक महिने जवळजवळ तो वेढा 2-3 महिने त्या ठिकाणी चालला होता. मोगलांनी गडाला वेढा घातला होता, अनेक महिने तो वेढा घातला. अतिशय तो आवडत अतिशय ताकदीनं औरंगजेबाने हा वेढा लावलेला होता, तरी देखील गड स्वराज्य त्याच्याकडे काही जात नव्हतं. शेवटी त्याने त्या ठिकाणी एका बाजूला जंगलातली लाकडं तोडून, झाडं तोडून धमधमे तयार केले. धमधमे म्हणजे असे उंच मचान तयार केलं लाकडाचं. थोडक्यात त्याला काय म्हणतात की प्लॅटफॉर्म तयार केला आणि त्याच्यावरती तोफा चढवल्या त्याने. नंतरच्या काळामध्ये त्यांनी काही तोफा ब्रह्मपुरी, नंतर पांडवगड, ज्याला पेडगावचा किल्ला जो आहे तिकडे सुद्धा त्यांनी काही तोफा मागवल्याची नोंदी मिळतात आणि त्यापैकी काही तोफा त्यांनी त्या मचानावरती उभ्या चढवून त्या उंचीला, सिंहगडाच्या उंचीला प्रमाणात यायचं म्हणून ती उंची तेवढी आहे, पण त्यांनी तिथून तोफा सिंहगडावरती डागल्या होत्या आणि तो किल्ला ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला होता. आणि योगायोगाची गोष्ट की आता काही महिन्यापूर्वीच सिंहगडाच्या कल्याणदराचं काम सुरू आहे. ते कल्याणदराचं काम सुरू असताना त्या बुरुजामध्ये अडकले 2 तोफगोळे पाहायला मिळाले होते आणि तो तोफगोळा त्यावेळेचा असावा असा एक अंदाज, किंवा ब्रिटिश काळातला असावा तर अजून नक्की येईल. पण लढाईमध्ये तो मारा केला तोफगोळा एवढं मात्र निश्चित. आणि मग 3 महिने औरंगजेबाने तो किल्ला वेढा दिला, खूप प्रयत्न केले आणि शेवटी मग फेब्रुवारी 1703 मध्ये
तो हम्म. नाईलाने किल्ला शरणागती पत्करून पुन्हा त्यातली रसद संपली किंवा काही कारणाने तो किल्ला मोगलांच्या हवाली केला. औरंगजेब स्वतः त्या किल्ल्यावरती नंतर आला, त्याने तो किल्ला सगळा व्यवस्थित फिरून पाहिला आणि त्याला ती सवय होती किल्ल्याची नावं बदलायची. त्याने ते किल्ल्याचं नाव बक्षिंदा बक्ष असं त्यावेळी ठेवलेलं आपल्या पत्रामध्ये दिसतं. बक्षिंदा बक्ष याचा अर्थ ही ईश्वराची देणगी, ईश्वर दत्त, ईश्वराची देणगी असं होतं त्या किल्ल्याला. हा एक महत्वाची लढाई अच्छा. त्यावेळी झाली होती. हम्म. आत्ताच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही मगाशी म्हणालात की जे किल्ल्यांचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील त्यांनी कशा पद्धतीने या सगळ्याकडे पाहिलं पाहिजे, तर अजून या संदर्भामध्ये सिंहगडाच्या संदर्भामध्ये काय पद्धतीचा अभ्यास जो आहे तो आवश्यक आहे, किंवा तुम्ही सुद्धा स्वतः अजूनही त्याचं एक अभ्यासक या नात्याने सगळे प्रयत्न सुरू आहेत तुमचे, तर आणखी कोणत्या प्रकारे किंवा कोणत्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा शिल्लक आहे किंवा करत आहात तुम्ही? सिंहगडाचे मग सांगितल्याप्रमाणे मी 3 टप्पे माझ्या अभ्यासाचे केलेले होते रिसर्चमध्ये. एक ऐतिहासिक सिंहगड म्हणजे 1328 सालापासून तर अगदी ब्रिटिश काळापर्यंत किंवा नंतरच्या काळात स्वातंत्र्य काळापर्यंत सिंहगड, की त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे इतिहास त्यामध्ये आहे, की जसे की नंतरच्या काळामध्ये लोकमान्य टिळक सिंहगडावरती आले होते. त्या ठिकाणी त्यांनी एक वास्तू बांधली, त्या ठिकाणी अनेक ग्रंथाचं लेखन त्यांनी केलं होतं. महात्मा गांधी सिंहगडावरती आले होते स्वातंत्र्य काळामध्ये. नंतर महत्वाची घटना म्हणजे 1931 साली सुभाषचंद्र बोस सिंहगडावरती आले होते आणि सुभाषचंद्र बोसांना घेऊन दैनिक केसरीचे त्यावेळेचे उपसंपादक होते रवी केतकर म्हणून, ते त्यांना सिंहगडावरती घेऊन आले आणि सिंहगडाच्या कल्याण दरवाजापाशी त्या केतकरांनी सुभाषचंद्र बोसांना शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटकेचा प्रसंग सांगितला, ती घटना सांगितली. आणि योगाची गोष्ट अशी की 1931 नंतर 10 वर्षांनी मग जानेवारी 1941 साली सुभाषचंद्र बोस हे ब्रिटिशांच्या कैदेमध्ये होते कलकत्त्यामध्ये आणि त्यावेळी ते मोगलांच्या म्हणजे पठाणाच्या वेशात नाव बदलून त्या कैदेत निसटले ब्रिटिशांच्या. म्हणजे सुभाषचंद्र बोस ब्रिटिशांच्या कैदेत असताना त्यांना आग्र्याचा प्रसंग चांगला ठाऊक होता आणि त्याचा कुठेतरी आधार त्यांनी घेतला असावा असं मला वाटतं. त्याच्यानंतर महात्मा गांधी आले, मी सांगितलं. त्याच्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिंहगडावरती आले होते. त्याच्या आधीच्या काळामध्ये सांगितलं की मोहम्मद तुघलकापासून औरंगजेब आला, संभाजीराजे आले, मिर्झाराजे जयसिंग स्वतः त्या ठिकाणी आला होता. असे अनेक लोकांचे पाय त्या ठिकाणी सिंहगडावरती येण्याच्या कारणाने लागले होते आणि त्या सगळ्यांचा अभ्यास करताना मग 1328 सालाच्या मागे सिंहगड काय होता याचा देखील मागोवा घेण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यावेळेच्या काही पुरातत्वीय अभ्यासातून माझ्या काही निष्कर्षात मला त्या ठिकाणी काही पुरावे मिळाले की त्या ठिकाणी सातवाहन काळात देखील म्हणजे आजपासून 2200 वर्षापूर्वी देखील मानवाची वस्ती सिंहगडावरती होती. जरी सिंहगडाच्या पर्वताला किंवा सिंहगड या डोंगराला जरी संरक्षण दृष्ट्या तटबंदीयुक्त बांधकाम झालेलं नसावं तरी पण त्या ठिकाणी मानवाचा वावर होता हे त्या ठिकाणच्या एका डोंगरामध्ये मला एक लेणी जी सर्वज्ञात आहे त्या लेणीमध्ये मला एक ब्राह्मी अक्षर मिळालं होतं. त्या अक्षराच्या अभ्यासावर मी सांगितलं, सिद्ध केलं की त्यावेळी सातवाहन काळामध्ये देखील सिंहगडावरती मानवाचा वावर होता आणि त्याच्यानंतरच्या काळात त्याच्याही मागे आणखी किती मागे होतं अजून काही. तर ज्यावेळी मी माझ्या त्या विषयामध्ये रॉक या विषयामध्ये सिंहगडच्याच परिसरामध्ये काही खडकावर कोरलेली कातळ शिल्पाचा अभ्यास मला सुरू आहे. अनेक मला 15-20 साईट सिंहगड आणि परिसराच्या 25 किलोमीटरच्या पेरीमध्ये रेडियस मध्ये मला मिळाल्या आहेत. जर राजगड पाईठ असेल, त्या भागातली गावं असतील, त्या डोंगरावरती मला काही ठिकाणी मानवाने कोरलेल्या काही आकृत्या मिळाल्या की ज्याला कुठला विशिष्ट आकार नाहीये, मानवी किंवा प्राण्याचा आकार नाहीये, परंतु त्याला काहीतरी जॉमेट्रिक आकार आहे. सर्कल असतील किंवा काही कप असतील, रिंग्स असतील, वॉल ऑफ रिंग्स असतील ज्याला त्या परिभाषेत म्हटलं जातं. तर अशा अनेक साईट मला मिळाल्या आहेत. त्याचा मी अभ्यास करतोय. येणाऱ्या 2 वर्षामध्ये त्याच्या वर्षी पोस्ट डॉक्टरेट माझी पूर्ण होईल. परंतु त्याचा अभ्यास करताना तौलनिक जेव्हा मी अभ्यास करतो, तुलनात्मक अभ्यास जेव्हा करतोय की योगायोगानं फॉरेनमध्ये, युरोपमध्ये अगदी हुबेहूब सेम टू सेम कातळ कोरलेली ही चिन्ह त्या ठिकाणी कोरलेली पाहायला मिळतात आणि त्या लोकांनी जो अभ्यास केलाय त्याला काही परिभाषा त्याला नाव वापरले. त्याच्या मागचे अनेक कारण आहेत ते कोरण्यामागची. त्यांनी त्याचा काळ ठरवताना म्हटलंय की ही कमीत कमी 2 युगापासून मागे जाते. म्हणजे आता 3000 वर्षापूर्वी, काही लोकांनी 900 युगापर्यंत म्हणजे 8000 वर्षापूर्वी सुद्धा त्याची प्राचीनता जाते असं युरोपियन स्कॉलरचं म्हणणं आहे. लगेच तो देखील भारतामध्ये लावणं चुकीचं जरी असलं तरी पण ती निश्चित काहीतरी प्राचीन गोष्ट आहे की सातवाहन काळच्या देखील मागचे ते कोरीव काम असावं
असं आमचं कायच आहे. जेव्हा तो प्रबंध पूर्ण होईल तेव्हा त्यातून निश्चित चांगल्या गोष्टी पूर्ण येतील. त्यामुळं कुठल्याही आत्ताच्या अभ्यासकाने तरुणांनी ज्यावेळी सिंहगडावरती जाल त्यावेळी सिंहगडाच्या वास्तू पाहताना सिंहगडावरती अनेक बारीक चिन्ह आपल्याला पाहायला मिळतील. तुम्ही ज्यावेळी तटबंदी पाहता एखादं वास्तूचं अनेक सिंहगडावरती तटबंदीमध्ये तुम्हाला मॅशन मार्क म्हणजे ज्याला गौंडेची चिन्ह म्हणतात की त्यावेळेचे बांधकाम करताना काही लोकांनी चिन्ह कोरलीत. मग ते अधिकचं चिन्ह असेल, वजा मायनस साईन असेल, एस आकारात चिन्ह असेल, पी आकारात चिन्ह असेल, त्रिशूल आकारात चिन्ह असेल, ही चिन्ह त्या लोकांनी कोरली, त्याला मॅशन मार्क मिळतात. अशा खूप बारीक सारीक खुणा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. काही जुन्या वास्तूंचे फाउंडेशन अवशेष बारकाईने पाहिले आपल्याला तर पसंत पाहायला मिळतात. तुम्ही पहिला पाऊस पडून गेला तर तुम्ही ज्यावेळी गडावर फिरता त्यावेळी पहिल्या पावसाने अशी धूळ सगळी वाहून गेली असते आणि जमिनीतली मातीतली काही तुम्हाला अवशेष दिसायला लागतात. व्यवस्थित स्ट्रक्चर एखाद्या वास्तूत दिसतात. बऱ्याचदा मला अनेकदा घेतलं मला त्या ठिकाणी बंदुकीच्या छोट्या गोळींची काही पुंगळ्या मला मिळाल्या होत्या. नंतर ज्याला सिरेमिक पॉट्स ज्याला म्हणतात चायनीज सिरेमिक चायनीजची भांडी जी होती त्यावेळी चायनावरनं किंवा रोम मार्गे जो व्यापार व्हायचा त्यावेळी ते सिरेमिक पॉटरी हा एक उंची प्रकार त्यावेळेस होता. त्याची महागडी असायची त्यावेळी. त्यावेळेस एक स्टेटस पॉईंट होता की त्यावेळी ती लोक उंच जहागीरदार साधार लोक ती जार असतील किंवा बशा असतील ते त्यावेळी ते सिरेमिक पॉटरी वापरायचे आणि त्याचे भग्न तुकडे अजूनही पांढऱ्या आणि निळ्या रंगातले आपल्याला सिंहगडावरती भटकताना मिळतात. त्यामुळे त्या दृष्टीनं बारकाईने तुम्ही सिंहगड फिरला पाहिलं तर तुम्हाला खूप काही सिंहगड दर्शन घडवून आणतं. तुम्ही या निमित्ताने हा सगळा सिंहगडाचा इतिहास जो आहे तो पुन्हा एकदा आमच्यासमोर ताजा केलात आणि विशेषतः शिवकाळामध्ये त्याचं काय महत्त्व होतं त्यातले सगळे प्रसंग पुरावे यासह तुम्ही हे सगळं मांडलेलं आहे. त्यामुळे आमच्या श्रोत्यांना, वाचकांना, प्रेक्षकांना सगळ्यांना या मुलाखतीच्या माध्यमातून खरोखरच एक हा सगळा इतिहास काळ जो आहे तो त्यांच्यासमोर उभा राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला ही सगळी बहुमोल अशी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.